एस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयाने नवमातांसाठी अत्यंत जनहिताचा आणि सकारात्मक निर्णय घेतला आहे। आता प्रसूतीनंतर मातेचा डिस्चार्ज होत असताना बाळाचा अधिकृत जन्म दाखला त्याच वेळी रुग्णालयातून देण्यात येणार आहे। पूर्वी जन्म दाखला मिळवण्यासाठी पालकांना विविध शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागत होत्या। आवश्यक कागदपत्रांची पूर्तता प्रक्रिया आणि वेळेचा अपव्यय यामुळे नवमातांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्रास सहन करावा लागत असे। अनेकदा नवजात बाळासह कार्यालयात जावे लागणे हेही कुटुंबासाठी मोठे आव्हान ठरत होते। मात्र आता रुग्णालय प्रशासनाने जन्म नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया रुग्णालयातच पूर्ण करण्याची सक्षम आणि कार्यक्षम व्यवस्था उभी केली आहे। प्रसूतीनंतर आवश्यक माहिती तत्काळ नोंदवून अधिकृत जन्म दाखला तयार करून तो डिस्चार्जच्या वेळीच पालकांच्या हाती दिला जात आहे। या उपक्रमामुळे पालकांचा वेळ, श्रम आणि मानसिक ताण मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे। शासकीय सेवा अधिक पारदर्शक, जलद आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे। विशेषतः नवमातांसाठी ही सुविधा मोठा दिलासा ठरत असून रुग्णालयाच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे। रुग्णालय प्रशासनाने जन्म व मृत्यू दाखल्यांच्या सेवा अधिक सुलभ करण्यावर भर दिला असून नागरिकांना आवश्यक कागदपत्रे वेळेत आणि एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावीत यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत। जन्म दाखला वेळेत मिळत नाही आणि त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। मात्र आपल्या रुग्णालयात डिस्चार्जच्या वेळी मातेंना जन्म दाखला दिला जातो। तर काय सांगाल? आतापर्यंत उल्हासनगर महानगरपालिका येथून जन्म दाखले आणि मृत्यू दाखले दिले जायचे, परंतु या 1 वर्षापासून मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर या कॅम्पसमध्ये जन्मलेले बाळं आणि घडलेल्या मृत्यूच्या घटना, जन्म आणि मृत्यूचे प्रमाणपत्र याच दवाखान्यातून दिले जातात आणि रोजचे इव्हेंट घडलेले हे रोजच्या रोज नोंदणी केली जाते। आज जन्मलेले बाळं, तेवढ्या बाळांची नोंदणी जन्माचे पोर्टलवर केली जाते आणि जन्माचे प्रमाणपत्र प्रिंट करून डिस्चार्ज कार्डाचे सोबत मातेच्या हातामध्ये जन्माचे प्रमाणपत्रही दिले जाते। त्यामुळे त्या मातेला पुन्हा पुन्हा चक्रा मारण्याची गरज पडणार नाही जन्म प्रमाणपत्रासाठी। आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जरी त्या बाळाचं नाव ठेवलेलं नसलं तरी त्या बाळाचं नाव ठेवल्यानंतर दुय्यम प्रत बनवून त्याच्यामध्ये संपूर्ण नाव नमूद करून दुसरी प्रत त्या संबंधित बाळाच्या नातेवाईकांना मिळेल। या उपक्रमामुळे सर्वसामान्य व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना नेमका कसा फायदा होणार आहे? याचा एकच फायदा होणार आहे। पहिली प्रत जी आहे आम्ही बिना नावाची दिलेली जन्म प्रमाणपत्राची, ती मोफत दिली जाते आणि नंतरचे नाव ठेवून जे प्रमाणपत्र द्यायचं आहे तर ती फक्त 20 रुपये सरकारच्या फीसप्रमाणे भरून ते रुग्णांच्या नातेवाईकाला मिळते।